लोकांना तुमची प्रतिमा मित्रांनो तेव्हाच टिकता येते जेव्हा तुम्ही काही सद्गुणांचं असलेलं संपदा आपल्याजवळ जोडता. 1 नियमितता, 2 सातत्यता, 3 शिस्तप्रियता. आणि दुसऱ्यानं सांगितलं म्हणून नाही. नाहीतर काही वेळा परीक्षेला असताना आम्ही नेहमी पहाटे उठतो आणि परीक्षा संपल्यानंतर मे महिन्यामध्ये जितक्या उशिरा उठता येईल तितक्या उशिरा उठतो. माणसाच्या आयुष्यातली कोणतीही गोष्ट जेव्हा तात्कालिक असते तेव्हा माणसाच्या आयुष्याला मिळालेलं यश एक क्षणिक असते. आणि माणसाच्या आयुष्यातली कोणतीही गोष्ट जेव्हा सातत्यपूर्ण असते तेव्हा माणसाच्या वाट्याला आलेलं यश हे इतरांना त्यांना मान झुकवायला लावणारं असतं. तुम्ही कोणत्या बाजूचे होऊ इच्छितात हे तुम्ही तुमच्या पातळीवर ठरवा. छोट्या प्रसिद्धीच्या पाठीमागं लागण्याचं वय आजच्या काळात वाढत चाललंय. माझा फोटो पेपरात आला, मी चॅनलवर आलो, हे ठीक आहे. हे मिळवायलाही काही कष्ट करावे लागतात, हे मान्य आहे. पण हे कष्ट मला ते पाहिल्याबरोबर मला असं वाटायला लागतं की मी कोणीतरी झालो, असं नसतं मित्रांनो. राष्ट्रपती पदावरून निवृत्त झालेला मनुष्य वयाच्या 84 वर्षापर्यंत रामेश्वरमला राहत असताना शिलांगच्या काही 50 मुलांशी मॅनेजमेंटचे प्रिन्सिपल सांगण्यासाठी जातो आपली प्रकृती नावाच्या विषयाकडे दुर्लक्ष करून. माझ्या एका दिल्लीच्या कार्यक्रमात डॉक्टर कलामांची प्रकृती बरी नव्हती आणि सकाळी ते बाथरूममध्ये, 3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, सकाळी ते बाथरूममध्ये आंघोळ करत असताना पडले काहीतरी आणि दुपारी ॲडमिट झाले होते. आणि संध्याकाळी डॉक्टरांनी आमच्या कार्यक्रमाला जाऊ नका असा त्यांना मेडिकली सल्ला दिला. त्या दिवशी डॉक्टर कलामांनी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना त्यांचं भाषण लॅपटॉपवर आमच्यासाठी टंकित करून पेशंटच्या अवस्थेत झोपलेलं असताना पाठवलं. याला मी आयुष्यातली कमिटमेंट व्हॅल्यू म्हणतो. शिक्षकाला वाटते काही कमिटमेंट व्हॅल्यू की आज सुट्टी असली तरी मी मुलांशी संपर्कात राहील. Holiday is not for the purpose of enjoyment. Holiday is for the purpose of cooperation, for mixing with the students, for understanding them, for developing them, to give an appropriate path way to them. हे मोठ्यांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. हा जो प्रवास आहे ना, हा प्रवास हा रोटरीचा उद्देश आहे. त्याचा कार्यक्रम केला ब्लड डोनेशनचा. ब्लड डोनेशनचा मी कुठला तरी कार्यक्रम घ्यायचा म्हणून ब्लड डोनेशन, मी कार्यक्रम कोणताही घेतला तरी त्या उदाहरणाच्या सूत्राकडे जाता येत. मी ब्लड डोनेशनचा कार्यक्रम घेतला, मला असं बघता आलं पाहिजे की मी त्यात काय रोल करतो आहे, माझ्याकडे जबाबदारी कोणती आहे, ती जबाबदारी मी नीट पार पडतोय का, ती व्यवस्थित करतोय का, माझ्या जबाबदारीच्या बाबतीत इतरांना शंका येत नाही ना, म्हणजे हा करेल की नाही असं. आणि मी तो कार्यक्रम पाहत असताना माझ्या मनात असा विचार येतो का की वस्तुतः यानं आता रक्त दिलं नाही तरी चालेल, पण हा रक्त देतोय, या रक्ताचा कोणाला तरी उपयोग आहे म्हणून हा रक्त देतोय. मला गरज नसताना दुसऱ्याची असलेली कोणती तरी गरज भागवण्याच्या दृष्टिकोनातून मी एखादी कृती करतो, असं मला त्या रक्ताच्या बाटलीतला असलेला थेंब पडत असताना शरीरातला माझ्या मनात येतं का? हा रक्तदानाच्या विषयातला असलेला विचार आहे. मी एखादा छोटासा वृक्ष लावतो, कार्यक्रम छोटा असतो, असं मला वाटतं का की हा वृक्ष इथे लावल्यानंतर याला पाणी कोण देणार आहे, हा मोठा होईल का, तो कोणाकडनं पाण्याची वाट पाहतो का, पाणी आलं नाही तर तो कसा तग धरतो, प्रतिकूलतेत तो कसा उभा राहतो, उद्या मोठा एखादा वटवृक्ष होतो त्यावेळी तो लहानपणी कोणीतरी लावलेला असतो, तो त्याचा मोठा होतो. म्हणजे मी जेव्हा तो वृक्ष लावतो तेव्हा असं प्रतिकूलतेत उभं राहायचं असतं, आपल्याला मोठं व्हायचं असतं. कोणी पाणी दिलं तर आनंद मानायचा असतो आणि दिलं नाही तरी रागवायचं नसतं. आणि मोठं झाल्यावर मात्र झाडाखाली जो येऊन थांबेल त्याला नक्की विसावा द्यायचा असतो. हे ज्याला कळतं त्याला वृक्षारोपण कळतं. आपल्याकडच्या कार्यक्रमाची रचना
ही फिलॉसॉफिकल असते. आपण कार्यक्रमाचं ब्रँडिंग काय करणार आज? मगाशी तुम्हाला कार्यक्रमाला मी शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य, संस्थाचालक असे शिक्षण क्षेत्रात मगाशी आपण डॉक्टर कलामांना श्रद्धांजली वाहिली आणि श्रद्धांजली वाहिल्यानंतर सूत्रसंचालिकेने आपल्याला तुम्ही उभे राहिलात याबद्दल औचित्यपूर्ण धन्यवाद दिले. त्या क्षणाला आपल्या ओठातलं गांभीर्य सुटलं होतं आणि आपला आवाज सभागृहात झाला होता. एखाद्या गंभीर घटनेच्या वेळी मी स्तब्ध राहील हा सुद्धा संस्कार आहे. तो संस्कार मला तिथे जोडतो. जगात येतो मित्रांनो तेवढी नाळ तुटलेली असते आणि जगातून जातो तेव्हा समाजाशी नाळ बांधलेली असते. या प्रवासाचं नाव जीवन असं असतं. मी असं मला स्तब्ध राहता आलं पाहिजे की नाही, ही सुद्धा क्वालिटी आहे. याला मार्क नसतात. त्याला काही 10 पैकी 9 मार्क. कोणी प्रश्न आपल्या स्वतःला विचारायचा. मी मला प्रश्न विचार, मी स्तब्ध होतो का? आणि मी जर स्तब्ध नसेल तर मग मी त्या श्रद्धांजली नावाच्या विषयात माझं सायकोलॉजिकल इनपुट होतं का 1 आणि माझं सायकोलॉजिकल रिलेशन होतं का 2, की मी ती केवळ सांगितलं म्हणून करत होतो. सांगितलं म्हणून जे केलं जातं ना मित्रांनो त्याच्यातून कदाचित मार्क मिळतात, पण जे न सांगता करावायचं असतं ना त्याच्याने आदर मिळतो. हा प्रवास छोटा, पहिला प्रवास छोटा, दुसरा प्रवास लांबचा आहे आणि हे करण्याचं तुमचं वय, हे तुम्ही ठरवलं पाहिजे. घटनेचे आपल्या मनावर पडसाद पडतात का? वृत्तपत्र वाचतो. आज 2 कॉलममध्ये असलेलं मी आता प्रवासात होतो, मध्य प्रदेशात होतो. काल रात्रीतून प्रवासातून येत असताना त्या कालच्या दोन्ही घटनांच्या संदर्भातली वृत्तपत्र मधल्या वेळात वाचत होतो. एक घटना आपलं सगळं म्हणजे घटना सगळ्यांना माहिती आहे ती कालची झालेली दहशतवादी हल्ल्याची. त्याच्यात एक बारीकशी घटना अशी होती की एका जाणकार कोणत्या तरी छोट्याशा रेल्वे चालकानं त्याच्या सतर्कतेमुळे 5 जिवंत बॉम्ब सापडले. त्याची सतर्कता ढळली असती तर फार मोठा अनर्थ घडला असता. आता ज्याने ती सतर्कता दाखवली त्याच्याजवळची लिडरशिप क्वालिटी बघा काय आहे. मी माझं काम पूर्णपणे स्वतःला झोकून देऊन करेन. त्याने ते केलं नसतं, त्याचं ते दुर्लक्ष झालं असतं, माझा कामाचा हा भाग नाही असं वाटलं असतं. किंवा सोप्या शब्दात सांगू का, काम हे मित्रांनो डोक्यावरच्या पेटीसारखं नसतं. म्हणजे डोक्यावरची पेटी मला केव्हाही काढून ठेवता येते बाजूला. जेव्हा ती जड होते तेव्हा मी म्हणतो माझ्याच्याने उचलली जात नाही. काम हे खांद्यावरच्या या शिरासारखं असतं. कितीही जड झालं खांद्याला शीर तरी शीर खांद्यापासून दूर करता येत नाही. असं होणं याला टिळक कर्मयोगी होणं असं म्हणतात. आता मी मोठे यांच्या व्यक्तिमत्वाच्या संदर्भात ते फार वेगवेगळे शब्द वापरून तुम्हाला आणखी काहीतरी फिलॉसॉफिकल सांगण्याचा माझ्या मनातली कल्पना नाही. पण तुम्हाला एक सांगतो, तुम्ही मित्रांनो या वयात हे ठरवा आणि मोठे व्हा. मगाच्याच उपमेचा आधार घेऊन सांगायचं झालं तर अशी गरुड झेप घ्या, असे वैमानिक होण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या उभ्या राष्ट्राला आपला काहीतरी उपयोग झाला पाहिजे असं वागा. जगातली सगळ्यात कठीण गोष्ट असते मित्रांनो, आईन्स्टाईनचं एक प्रसिद्ध विधान आहे की खूप मिळवल्यानंतर सुद्धा मी काहीच मिळवलं नाही असं ज्याला वाटतं तो चांगला माणूस असतो. आणि काहीच न मिळवता मी फार मिळवलंय असं ज्याला वाटतं तो बहुतेक बँकेमध्ये कोणत्या तरी एखादं डिपॉझिट अकाउंट डील करत असतो. बँकेतलं डिपॉझिट अकाउंट नाही डील करायचं आपल्याला हे आईन्स्टाईनचं विधान डील करायचं. असं तुम्ही वागलात की ही पुढे बसलेली जी सगळी ज्येष्ठ मंडळी आहेत या सगळ्यांना एक वेगळा आनंद होईल की उद्याचा हा भारत इतक्या छान असलेल्या मुलांच्या हातात आहे. म्हणून तुम्हाला एक छोटीशी विनंती करतो
खरं म्हणजे कृत्रिम शब्द वापरू नये अशा नात्यामध्ये, पण मी एक आग्रहानं तुम्हाला सांगू इच्छितो की आज संध्याकाळी कार्यक्रम संपल्यावर घरी जाल तेवढे आत्ता जे काही बोललो त्या बोलण्यात विचार करा. डोळे बंद करून आपल्या स्वतःच्या असलेल्या आरामखुर्चीत असेल, दप्तर ठेवून दिलेल्या असलेल्या गादीवर असेल तर माझ्या निवेदनावर विचार करा. असं वाटलं की यात तथ्य होतं, वाटावं असा आग्रह नाही आहे, पण असं वाटलं की यात तथ्य होतं, तर मग डोळे उघडण्यापूर्वी असं नक्की ठरवा की तसं करण्याचा आयुष्यातला प्रयत्न म्हणजे हा इन्स्टॉलेशन सेरेमनी. तुमचं व्यक्तिमत्व हे कर्तृत्ववान हो, तुमच्या पुरुषार्थाला समाजानं नमस्कार करावा इतका तुमचा पुरुषार्थ कर्तृत्व संपन्न हो. खूप मिळवल्यानंतर सुद्धा तुम्हाला ते तुमचं नाही असं वाटत तुम्ही ते दुसऱ्यासाठी देण्याकरता सदैव धडपडत राहो, अशी प्रेरणा या सगळ्या वडीलधाऱ्यांच्या वतीने तुम्हाला मिळावी अशी परमेश्वराच्या पाशी प्रार्थना करतो. आणि खरंच मनापासून आज आनंद व्यक्त करतो की डॉक्टर कलामांच्या हातून एखादी छोटीशी गोष्ट त्यांच्या गप्पांच्या बरोबर आणि पारितोषिक स्वीकारत असताना काय योग आहे बघा. आज मला तुमच्याशी बोलता आलं. उद्याचं एखादं कलाम, एखादे ज्ञानेश्वर, एखादं न्यूटन, एखादा तेंडुलकर, एखादा भीमसेन जोशी हा याच्यातूनच निर्माण होणार आहे. पण तो उद्या लगेचचा उद्या नसतो मित्रांनो, तो उद्या फार लांबवर असतो. पण आकाशातल्या सूर्यालाच गवसणी घालण्याची झेप जो घेऊ इच्छितो तोच हनुमंत होतो. बाकीचे फार तर सुपरमॅन होऊ शकतात तात्कालिक. आणि एक छोटीशी गोष्ट या निमित्तानं माझ्या बरोबरीच्या मंडळींशी शेअर करतो. माझ्या वाट्याला एक भाग्य असं आहे की मी फिरतो फार, खूप घरांमध्ये जातो, खूप गावांमध्ये जातो. त्यामुळे संपर्क, माणसं भेटणं हा स्वाभाविकरित्या विषय अधिक होतो. ही जी पुढची पिढी आहे, ही पुढची पिढी आपल्या खांद्यावर उभं राहून जग पाहते. माझ्या आयुष्यामध्ये जे माझ्याजवळ नव्हतं ते या पिढीजवळ उपलब्ध आहे. हा त्या पिढीच्या वाट्याला आलेला काल सुसंगत योग आहे. मी माझ्या मुलाला असं सांगायला लागलो की माझ्याजवळ तर सायकलही नव्हती, एवढंच नाही तर मी पायीच जात होतो आणि त्याच्यातून मी इतका शिकलो. तर तो एकदा ते ऐकतो, आपला सांगण्याच्या विषयाचं प्रतिपादन हे त्याला दूषणाकडे नेण्यापेक्षा त्याच्या होकारार्थी पैलूकडे नेता आलं पाहिजे. आणि त्याला होकारार्थी पैलूकडे न्यायचं असेल तर मला व्यावहारिक जीवनातल्या खोट्या आकर्षणापासून दूर राहता आलं पाहिजे. तू हे करू नको हे सांगण्याचा अधिकार मला तेव्हा असतो जेव्हा ते मी करत नसतो. आणि म्हणून आपल्या खांद्यावर पाय ठेवून उभं राहणाऱ्या आपल्या या पाल्यांना, आपल्या या मुलांना, आपल्या मित्रांना, मी वयानुसार तुम्हाला वेगवेगळे शब्दप्रयोग वापरले, पण आणखी थोड्या वर्षानंतर तुमचं वय किंचित वाढल्यानंतर मित्र या संकल्पनेत तुम्ही जेव्हा याल त्यावेळी तुम्ही हे जग पाहताना एक लक्षात असं ठेवलं पाहिजे की मी त्या खांद्यांवर उभं राहून जग पाहतोय. हे खांदे बळकट होते म्हणून मी इथे उभं राहून पाहू शकलो, ही यांच्याविषयीची कृतज्ञता बाळगली पाहिजे. आणि मी जे पाहू शकलो नाही ते यांना पाहता येतं, हा यांच्या जीवनामध्ये असलेला एक वेगळा आनंद आहे. तो त्यांच्या पाहण्याच्या माध्यमातून मला पाहता आला पाहिजे, असं त्यांच्याशी समरस होण्याचं माझं जीवन मी ठरवलं पाहिजे. असं ठरवण्याच्या भूमिका जिथे सुटतात तिथे कुटुंबातले असलेले युवकांचे प्रश्न मोठे होतात.
ही सुसंगतता जिथे राहते तिथे मुलं वेगळे विश्व निर्माण करतात. आपण गुणवंत व्हा, आपण यशवंत व्हा, आपण पुण्यवंत व्हा, आपण कीर्तिवंत व्हा. समर्थांनी शिवाजी महाराजांना लिहिलेल्या पत्रामध्ये जेवढे शब्द वापरले असतील तेवढे सारे शब्द तुमच्याबरोबर जोडताना एवढंच सांगतो मित्रांनो, याच्यातली एखादी गोष्ट नाही वाट्याला आली, नाही होता आलं कीर्तिवंत, नाही होता आलं फार मोठा माणूस, तरी एक लक्षात राहू द्या की आयुष्य हे नीतीनं मोठं होतं. एवढी नीती सांभाळण्याचं सूत्र जर तुम्ही सांभाळलं तर डॉक्टर कलामांच्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाच्या वेळी आपल्या इन्स्टॉलेशनच्या कार्यक्रमात जी आपल्याला पिन मिळणार आहे किंवा गळ्यात एखादं पदक मिळणार आहे, त्या पदकाचा अर्थ असा लक्षात ठेवून इथून जा आणि खूप मोठे व्हा. भरभरून तुम्हाला मनापासून केवळ वयाच्या अधिकारानं आशीर्वाद देतो. आणि असं उंच उडत जाताना खालून आम्हाला पाहता आलं पाहिजे म्हणून आम्ही सगळे आसुसलेले आहोत. फक्त उडताना एवढंच लक्षात राहू द्या की पाय नावाचा विषय शेवटी या मातीतच रोवावा लागतो आणि कितीही उडलात तरी शेवटी या मातीत जावं लागतं. का आयुष्याचं सोनं केलं तरी या मातीला विसरू नका. थँक्यू सो मच सर एवढ्या इन्स्पिरेशनल स्पीचसाठी. ओके मित्रांनो, इकडे जे समोर ठेवलेल्या ट्रॉफीज आहेत ना, हे रोटरी दरवर्षी कुठल्या ना कुठल्या तरी रोटरॅक्ट किंवा इंट्रॅक्ट क्लबला देते, जी सगळ्यात जास्त आणि सगळ्यात चांगलं काम करते. आणि मला खूप छान वाटतंय हा विचार करून की एवढ्याच क्लब्समधनं कुठल्या ना कुठल्या तरी क्लबला नक्की ही ट्रॉफी मिळणार आहे. तेव्हा ऑल ऑफ यू बेस्ट ऑफ लक अँड आय होप की तुम्ही सगळे खूप खूप चांगलं काम करा ह्या वर्षासाठी. ऑल बीन वेटिंग फॉर द इन्स्टॉलेशन अँड पिनिंग सेरेमनी. I request our honorable chief guest for today, Mr. Prakash Pathak, to proceed for the installation and pin distribution ceremony for the Rotaract and Interact clubs for this year. I now request Rotarian Mr. Atul Agarwal to invite the clubs for installation on stage. इथे आलेल्या सर्वांना माझा सादर नमस्कार. विद्यार्थ्यांना खूप खूप प्रेम. आज पाठक सरांनी आपल्याला जे काही सांगितलं ते सरांनी मुलांना उद्देशून सांगितलं, पण मला वाटतं मोठ्यांनाही ते लागू आहे. किती वेळा आपण ठरवतो व्यायाम करायचं आणि किती वेळा करवतो आणि किती शिस्त पाळतो हे सगळ्यांना माहिती आहे. सगळे मुलं इन्स्टॉलेशन करता खूप आतुरतेने वाट बघतायत. काही काही शाळेतून मुलं सकाळी 7 वाजता आलेले आहेत. खूप उशीर झालेला आहे. तर जास्त काही न बोलता मला वाटतं इन्स्टॉलेशनला आपण सुरुवात करावी. थोडं काही सांगू इच्छितो सर, 1-2 वाक्यात. हे आमचं पहिलंच वर्ष आहे न्यू जनरेशन टीमचं आणि या पहिल्या वर्षातच आम्ही साधारणतः 19-20 क्लब केले. हे आत्ता 15-16 वर्षाची जेव्हा शाळा सुरू झाली आहे त्याच्यानंतर केले. आणि प्रत्येक शाळेत जाताना आम्ही एक प्रेझेंटेशन सादर केलं होतं आणि त्या माध्यमातून मुलांना सांगितलं होतं की सर्वात महत्त्वाचा भाग हा होता की जर तुम्हाला व्हॉलेंटियर म्हणून यायचं असेल तरच या, कुठलीही सक्ती नाही. शाळेलाही हे सांगितलं होतं की कुठल्याही प्रकारची सक्ती करू नका. आज एवढे विद्यार्थी जर व्हॉलेंटियर म्हणून आले तर मला वाटतं सगळ्यांनी एक टाळ्या वाजवून एकमेकांचं स्वागत एकमेकाला हे क्लब काम करताना जो काही अनुभव आला तो खरंच जोपासण्यासारखा आहे. काही क्लब आज इथे येऊ शकले नाहीत कारण त्यांच्या परीक्षा चालू आहेत. त्याच्यामुळे काही क्लब इथे आज इन्स्टॉलेशनला येऊ शकणार नाही. आणि मी आता जी काही क्लबची नावं घेणार आहे ती ॲट रँडम आहेत. याच्यात कुठलाही क्रम नाही, त्याच्यामुळे कुठलाही विचार करू नये. आणि शाळेचं नाव घेतल्यानंतर शाळेचे जे बोर्ड ऑफ डिरेक्टर्स आहेत, प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट, ट्रेझरी आणि सेक्रेटरी, अलॉंग विथ स्कूल कोऑर्डिनेटर आणि रोटरी ॲडवायझर यांनी मंचावर यायचं आहे आणि आपले प्रमुख पाहुणे त्यांना इन्स्टॉल करतील. या 15-16च्या वर्षात आपण सर्वात पहिला क्लब जो फॉर्म केला
त्याला मी फक्त पहिल्यांदा बोलू इच्छितो. मार्च एप्रिल महिन्यात आपण विजडम हा इंटरनॅशनल स्कूलमध्ये पहिला क्लब फॉर्म केला. आय रिक्वेस्ट ऑल द बोर्ड ऑफ डिरेक्टर्स अँड स्कूल कोऑर्डिनेटर्स टू कम ऑन स्टेज. स्कूल कोऑर्डिनेटर्स भावना दाते and Anushri Patole. Our Rotary advisor is Aditi Agrawal and Urmiji Dinani. Thank you everybody. Now I call and pins for in this